पण घटना कुठं घडली, कशी घडली हे पण चला दाखवतो तुम्हाला. चला. मग आता इकडे सगळं धुण्याला सगळ्या बाया वगैरे इकडे येतात ना. हा इकडेच येतात, इथे येतात इथंच. आणि एवढंच पाणी होतं का अजून जास्त होतं सर आता पाणी वाढलं सर थोडं. आता वाढलं, याच्यापेक्षा कमी होतं का? नाही एवढंच होतं पाणी, एवढंच. आणि तू दूध धुवायला बसले होते दोघी बहिणी. हे बघ इथं, हे बघ माझी मंडळी इथं होती, माझी मंडळी इथं होती, माझी मेवणी इथं बसेल होती. हा खाली ते किती खोल आहे ते. हा ना सर आता काय सांगू तेच मग ते बघ तिथून घसराचं दूध घसरलं तिथून पाय डायरेक्ट. मग तिथून मिवणी हा मेवणी घसरा. किती? त्याचं वय 13-14 आहे त्याची, 13-14. घसरली आणि वाद गेली का? नाही वाद गेली नाही सर, म्हणलं माझ्या मंडळीचं पदर ओढले त्याने. पकडला हा पकडलं लगेच आणि ओढले, मग ते बघ तिथपर्यंत गेलं ते. आम्ही होतो इथपर्यंत, लगेच उडी मारली इथपर्यंत. मी इथं कसं काय आले इथं? हा तुम्ही इथं? नाही मी पण इथंच होतो, मी पण आंघोळच करत होतो मी इथं पण मी वरती आंघोळ करत होतो मी. वरती आंघोळ करत होतो, मग तिथून वरती इकडे आलो मी परत. मग जास्त मग तिथपर्यंत ते मग आरडाओरडा केला की? दोघे आरडाओरडी केलं. मग ते तिथपर्यंत गेलं असतं का, मग लगेच उडी मारले. मग उडी मारले का सर आम्ही दोघं पण. हा आम्ही ते दोघं ओढलेपर्यंत तिथून गेले पळ उडी मारली. पुढं मग पकडलं कोणाला आधी? दोघं जण मला कुठं पकडलं बा सर, तिथं पकडलं मला. म्हणजे पार पुढं? हा पार पुढं तिथं पकडलं सर. दोघींनी आवडलं का? हा दोघींना आवडलं. मला काय आता तुम्ही सांगा ना किती आवतो पाणी, आणि काय तर धरलं काय तर आहे का सर? काय आहे का काय तर धरलं आहे का, काय आहे दर जाड ना काय आहे का सर? आणि ते बघ तिथं नाही काढले बघ तिकडं, तिकडे दाखवा बघू बा. पाणी उलट आज कमी तर. हा ते बघ तिथं सर. तिथपर्यंत वाद गेले का तुम्ही तिघं पण? तिघ जण आम्ही तिथं फुटलो आम्ही सर. अच्छा. आणि तिथून डायरेक्ट इकडे कडेला आले? माझ्या मंडळी तिथून जागेवर गायब झाली, तिथूनच माझ्या बायकोनी तिथून लाट आहे तिथून? हा तिथून गायब झाली. मग तिथून मी थोडं पुढं निघालो मी नाही का बुडून सर. मी पण थोडं बुडून वरती निघाला. माझ्या मेवणी नाही का या साईडकडून इकडून मग थोडं नाही का मिळून इकडे निघाली? मेवणी आपाप वरती निघाली तिकडं. ते बघ म्हणजे तिथं ती त्या पाण्याच्या प्रवाहात गेली नाही ते? तिकडे नाही गेले, म्हणजे तिथपर्यंत जाऊस ते वरती निघाले ते. मग लगेच मग इकडं मग आमचे माणसं पण पळत आले इकडे नाही का, एक काढ मला दिसलंच, मला काय उमजलं नव्हतं. इकडून या बाजूला नव्हतं मी, आणि लगेच परत उडी मारलं. मग लगेच त्यांना काढलं मी, आणि ते मी पण बुडत होतो. माझा हात धरून ओढलं आणि ते दोघींचं ओढलं त्यांनी, दोघं जण ते साईडला माझा. आणि पुन्हा परत त्यांना देऊन परत या बाजून उडी मारलं मी. उडी मारल्यानंतर परत मला काही गावलीच नाही. मग परत एकटेच बायको शोधायला एकटंच गेलं मी सर. आता एक कडेने गेलं, मग आता मी पाणी नाही गेला आता म्हणलं कडेने मग हायवे क्रॉस करून कुठपर्यंत दिसत तिथपर्यंत उडी मारावं असं वाटलं मला. तिथपर्यंत लय लांब गेलो मी, परत कम से कम म्हणा 5-6 किलोमीटर गेलो मी पळत. आणि जितकं आमचं माणसं 6 किलोमीटर एकटे पळत होते? पळत गेले मी बायको शोधत? हा शोधत. मग नंतर आमचं माणसं ते आले, मग माणसं लगेच गोळा झाले मग तिथं असं. मग तिथून मला काय मग माझ्या मंडळी काही गावसलीच नाही. डायरेक्ट 3 दिवसांनी डेड बॉडी परत असं सडली परत डायरेक्ट मग वरती निघाली परत. किती लांब मिळाली ती body? ते 15 किलोमीटर इथून सर. ते कोणचं गाव? निगोजला? हा कोणतं गाव वेगळं, बोरेगाव. मग तिथून सांगितलं तुम्हाला इथं बॉडी आली बाबा? तुम्ही शोधत होते? नाही आमचीच माणसं शोधत होते, सारखं शोधत होते. पर रात्रंदिवस शोधत होते, पर बॅटर लावून रात्रंदिवस शोधत होते. पण कसं त्यांना मग सकाळी पहाटे 6ला दिसलं त्यांना तिथं. मग बॉडी? हा बॉडी दिसलं का मग तिथं मग पंचनामा झाला. मग पोलीस बिलस आले, मग तिथून काढलं. मग ते काढायला पण आम्ही पैसे दिले सर म्हणलं नाही का, म्हणजे एक जो माणूस कोणतं होतं ते मारणार किंवा पाणबुडीवाला, ते 2000 रुपये मागत होते ते. मग त्याला 1000 रुपये देऊन काढले त्यांना, मग म्हणजे रस्सी ओढून काढायला. आणि तुमची मिळून तर वाढली, तर काढून उपयोग पण झाला नाही ना सर. मेवणी दोघांतून कोणतं वाचायला पाहिजे ना सर. आणि त्याची माझ्या मंडळी पण 8 महिने चालू होतं सर. आणि पोरगं होतं सर. हे बघा, तिचं जेव्हा शवविच्छेदन झालं तेव्हा ते 8 महिन्याचं बाळ ते काढलं, तर तो मुलगा होतं सर. म्हणजे ते नाही का दवाखान्यामध्ये नेलं, तर मग घरच्यांनी सांगितलं मुलगा होतं म्हणून. आणि माझ्या मंडळीची पण लय इच्छा होती नाही का, मला मुलगा आहे आणि मुलगी आहे, आता पण मुलगा व्हावा म्हणून तिची लय इच्छा होती. पण आता ते काय सांगू तुम्हाला सर, आता काय सगळं परत संपूनच गेलं सर. म्हणलं सगळे दररोज यायची का धुवायला इथं? नाही कधीतरी यायचं सर, आम्ही कधीतरी यायचं. म्हणजे 2 दिवस इथे धोकादायक आहे. कशाला तुम्ही आता इथं बसलो, मी जरी पडलो तरी किती खोल आहे खाली? लय खोल आहे सर, म्हणजे एवढं खोल आहे ना पाहिजे, हिशोबाच्या बाहेर खोल आहे सर. कशाला तुम्ही तुमच्या जीवावर होता ना सर. आता काय पहिलं ते यायचं सर, मी धंद्याला जायचं ना, मग चुलत बहिणी बरोबर यायचं ते पहिलं नाही का, मला काय माहीत नव्हती.
पहिले यायचं ते. काय पिंपळवंडीमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे खूप हे आहेत, यांना काहीतरी शासनाची मदत तरी मिळवून द्या, कारण की दोन्हीही बहिणी याच्यामध्ये वाहून गेलेल्या आहेत आणि त्या मृत्युमुखी पडलेल्या आहेत आणि यांना शासनाची अजून 1 रुपयाची मदत नाही आहे. जर इथले कोण जे कोण नेते वगैरे किंवा सामाजिक सेवक असतील त्यांनी या गरिबाला आता याचे 2 मुलं आहेत, हे कसं काय सांभाळायचं हा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. काहीतरी पैसे मिळाले तर त्याच्या कुटुंबाला थोडाफार का होईना. आयुष्य राहत नाही सर, आयुष्य राहत नाही सर. लय रडत होते ते, कसं तर पार त्यांना पार उचलूनच झोपून राहिलो मी त्यांच्याबरोबर, असं फिरून मग उचलून मग फिरत होतो मी, तवर राहिले ते पोरं. आता त्याला कसं पाहायचं सर, आता आम्ही त्यांच्या आईच नाही राहिले आता सर. कसं होतं पत्नी स्वभाव? पत्नी स्वभाव एवढं भारी होतं ना सर, आता काय सांगा, चांगलं राहत होतो आम्ही नाही का, त्याची इच्छा पण होती मुलगा हो म्हणून. आता काय सर, आता म्हणजे गरदर 8 महिना चालू होतं सर. आता बहुत लय दुःख वाटू राहिलं सर. ते काम तुम्ही दोघं मिळून काम करायचं? आम्ही 2 जण मिळून काम करायचं सर. कधी दुखलं बिकलं कधी मग त्याला म्हणायचं मंडीला तू घरी राह, मी धंदा पाणीला जाऊन येतो, एवढं म्हणायचं सर मी. धंदा पाणी काय करायचे? केसावर फुगं विकायचे गावोगावी, हा त्यांचा व्यवसाय. हा, घरोघर आम्ही केसवर भांडे वापायचो आम्ही सर. आणि दुसरा व्यवसाय काय का पोतराज. बायको देवरा घ्यायची डोक्यावर आणि हे स्वतः चाबूक स्वतः मारायचे आणि त्याचे काही 4 पैसे काय मिळतात त्याच्यावर गुजरण करायचे. काय आता घरोघर काय, कोणी 10 द्यायचे, कोणी 5 रुपये द्यायचं, कोणी 1 रुपये द्यायचं, कोणी 2 रुपये द्यायचं सर. संसार उद्ध्वस्त झाला. आता संसार अख्खा उद्ध्वस्त झाला सर. आता कसं करायचं मला आज, म्हणजे काहीच राहिलंच नाही माझ्यापेक्षा आता काय. आता पोरांना बघू का सर, मला कामधंदा बघू का सर, तुम्ही सांगा ना सर, काय यांना सांभाळायचं का? शिवाय न्यूज, पिंपळवंडी, तालुका जुन्नर.